हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी, दीक्षा देव निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी। वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। मैत्रोवाच मौक्तिक कुसुमभिर, मौक्तिकै कुसुमस्त्रभिर, दुकुले स्वर्ण तोरणैः, महासुरभिर्धूपैर मंडितम तत्र तत्र वै। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय विदुराला सांगतात। याप्रमाणे पृथुराजे यांनी अश्वमेध यज्ञ केले। त्यातील 100वा यज्ञ जरी इंद्रानी व्यत्यय निर्माण केले तरी सुद्धा तो भगवंताच्या कृपेने पूर्णच झाला। भगवान ब्रह्मदेव विष्णू त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्यांनी हा यज्ञ पूर्ण झाल्याचं सांगितलं। त्यानंतर महाराज पृथु यांनी आपल्या प्रजेला उपदेश केलेला आहे। या वेळेला त्यांनी अवभृत स्नान केलं आणि स्वतः अत्यंत निरीच्छ पद्धतीने त्या ठिकाणी राज्यकारभार आता आपल्या मुलाच्या स्वाधीन करण्यासाठी ते सिद्ध झालेले आणि म्हणून त्याग रूपाने, त्यागाच्या दृष्टिकोनातून जीवन कसं असावं या संबंधीचे विवरण त्यांनी या ठिकाणी केलेले आहे। पूर्ण त्या यज्ञमंडपामध्ये सर्वत्र माळा लावलेल्या होत्या, मोत्यांच्या माळा लावलेल्या होत्या। मौक्तिकै कुसुमस्त्रभिर, दुकुलै स्वर्ण तोरणैः, सोन्याचे तोरण लावलेले होते आणि सगळीकडे धूपाचा वास सुटलेला होता। चंदनाचा, आगरूचा वास सर्वत्र घमघमाट झालेला होता। चंदना गुरु तोयाद्रैर रथ्या चतुरमार्गवत, संपूर्ण रस्ते हे चंदनाच्या सड्यांनी सुगंधित केलेले होते। त्याच्यावरती पुष्प, त्याचप्रमाणे अक्षता यांचा वर्षाव झालेला होता। सगळीकडे केळीचे स्तंभ उभारलेले होते। आताच फक्त दिवाळी असते असं नाही, त्यावेळेला सुद्धा होती। त्यांनी दीप बलिभी ही शब्द वापरलाय। सगळीकडे दिवे लावलेले होते। घराघरामध्ये, दारादारामध्ये, रस्त्यावरती दिव्यांची रोषणाई केलेली होती आणि अभियुर मृष्टकन्याश्च, या ठिकाणी अनेक कन्या या ठिकाणी हातामध्ये ओवाळणी ताट घेऊन त्या ठिकाणी अलंकार मंडित होऊन समोर आलेल्या होत्या आणि याप्रमाणे सगळे पौर जनपद अर्थात नागरिक हे मोठे आनंदित होते, खुश होते। आणि सूत म्हणतात शौनकादिका हो, मैत्रेय म्हणतात विदुरा। या वेळेला प्रत्यक्ष राजाने आपल्या प्रजेला उपदेश केलेला आहे। सगळे लोक जमा झालेत आणि या प्रजेच्या निमित्ताने मुलांना देखील उपदेश केलेला आहे। ते म्हणतात, मैत्रेय म्हणतात, गंगा यमुनोयोर नद्यो रंतरा क्षेत्र महावसन। या ठिकाणी गंगा आणि यमुना यांच्या मध्यवर्तीचा हा जो क्षेत्र आहे ते खऱ्या अर्थाने अत्यंत पुण्यकारक मानावं लागेल। तिथे खऱ्या अर्थाने जो पुण्यवंत आहे त्याचाच जन्म त्या ठिकाणी होतो। म्हणून अन्यत्र ब्राह्मणकुलाद अन्यत्र गोत्रतः, ते म्हणतात यावेळेला राजाने दीक्षा घेतलेली होती आणि महासत्राची दीक्षा घेऊन तो त्या ठिकाणी कृष्णाजिन म्हणजे काळ्या मृगाचं, ज्याला आपण काळवीट म्हणतो, काळवीटाचं जे काळवीट याचं जे अजिन आहे म्हणजे त्याचं जे कातड आहे ते आपल्या कमरेभोवती गुंडाळलेलं होतं आणि हातामध्ये कुश घेतलेले होते। त्याचप्रमाणे
शिशिरस्निग्ध ताराक्ष समयक्षतमंततः आणि दीक्षित झाल्यामुळं, दीक्षा घेतल्यामुळं अगदी पवित्र पद्धतीने, निरीच्छ पद्धतीने हा राजा तिथे वावरत होता. सभ्याशृणु भद्रम व साधवो विहागताः. आणि या वेळेला अनेक साधू, सिद्ध, महर्षी, त्याचप्रमाणे मुनी हे सगळे त्या यज्ञामध्ये आलेले होते. यावेळेला सगळे उपस्थित झालेले होते. या उद्धरेत करम राजा प्रजा धर्मेश्वर शिक्षयन. आणि राजाने धर्ममार्गाचं शिक्षण, धर्ममार्गाचा उपदेश करायला सुरुवात केली. राजा पहिल्यांदा काय सांगतो, प्रजेकडून राजाने कर घ्यावा, पण त्याच्या बदल्यामध्ये राजाने प्रजेला सुखी केलं पाहिजे. कर घ्यावा, कर आवश्यक आहे, पण कर घेतल्यानंतर त्याचं उत्तरदायित्व असं आहे की प्रजेला त्या कराच्या माध्यमातून सुखसोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. हे राजाचं कर्तव्य. प्रजेचं कर्तव्य कर देणे आणि राजाचं कर्तव्य कराच्या माध्यमातून त्याला सुखसोयी देणं. या उद्धरेत करम राजा, स्पष्ट म्हटले, राजाने प्रजेकडून कर घ्यावा, पण प्रजानाम शमलम भुंगते, प्रजेच्या सुखासाठी त्याचा वापर करावा. आणि याप्रमाणे राजधर्म सांगितला. त्याचप्रमाणे यहामूत्रचे लक्षण ते माणसाने स्वर्ग प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणते पुण्य केले पाहिजेत, त्याचप्रमाणे यज्ञयाग कसे केले पाहिजेत ते सांगितलं. त्याचप्रमाणे भगवंताची सत्ता सर्वत्र आहे, मग एकाला दुःख आणि दुसऱ्याला सुख का प्राप्त होतं ते सांगितलं. जो दांभिक आहे तो दुःखी कसा होतो ते सांगितलं. त्याचप्रमाणे आणि आपलं राज्य उत्तराधिकारी असणाऱ्या आपल्या मुलाकडे, विजिताश्वाकडे देण्यासाठी या ठिकाणी तो तयार झाला. आणि अधिकारानुरूप माणसाने वागावं. यथाधिकारा वसितार्थ सिद्धया. प्रत्येकाचा अधिकार भिन्न आहे. प्रत्येकाने आपापल्या अधिकारानुसार जर वागलं तर भांडण होणार नाही. कारण भांडण कशाचे, अधिकाराचंच आहे, पण प्रत्येकाचा अधिकार ठरलेला आहे. म्हणून ते म्हणतात यथा नलो दारुषुतत् गुणात्मक. भगवान कसा आहे तर ज्याप्रमाणे एखाद्या लाकडामध्ये अग्नी असतो तो सुप्त स्वरूपात, तसा भगवान सर्वत्र आहे. आणि या ठिकाणी ते म्हणतात उपनिषदाचं तत्वज्ञान राजाने सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर गुणालयम शील धनम कृतज्ञम वृद्धाश्रयम समृद्धेन संपदा यम नित्यव्यापिभृत आशु पापम. ते म्हणतात की माणसाच्या पाप नष्ट करण्याचं एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाचं पाप नष्ट करते ती म्हणजे संत समागम. साधूंचा संग जर माणसाला लाभला तर सगळे पाप नष्ट होतात. हे लोक हो, समाज हो, समाजाला उपदेश करतायत की ज्याप्रमाणे स्वच्छ आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पडतं, स्वच्छ प्रतिबिंब पडतं, त्याप्रमाणे ज्याचं ज्ञान स्वच्छ आहे त्याला सगळं जग स्वच्छ दिसतं. जो अज्ञानी आहे त्याला मात्र सगळं जग धुरकट दिसतं. आणि म्हणून तुम्ही स्वतःचं मन ज्ञानाने शुद्ध करा. श्रद्धा उत्तम जन्मुखम इज्जनामभिही. आपण श्रद्धेने यज्ञयाग केला पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंताची आराधना केली पाहिजे, समाधी लावली पाहिजे. समाधीना बिभ्रते हार्थदृष्टये यत्रेदमादर्श इवावभासते. ते म्हणतात आरशामध्ये जसं स्वच्छ आरशात माणसाचं प्रतिबिंब स्वच्छ पडतं तसं ज्ञानामध्ये माणूस स्वच्छ होतो. म्हणून यम नित्यदा बिभ्रत आशुता पापम. आणि संत संगतीमध्ये हे सगळ्या प्रकारचं पाप नष्ट होतं. आणि गुणायनम, भगवान हा गुणांचा समुद्र आहे. गुणायनम शीलधनम कृतज्ञम वृद्धाश्रयम समृणते नुसंपदा. आणि वृद्धाश्रयम म्हणजे वृद्ध लोकांची सेवा केली पाहिजे. वृद्धाला वृद्धाश्रमात नाही टाकायचं. वृद्धाला केवळ आपल्याला आता अडचण झाली म्हणून घरातून हाकलून नाही द्यायचं. त्यांची सेवा जर केली तर त्यांच्या पायामध्येच काय आहे, संपत्ती आहे. असं उदाहरण दिलंय की वृद्धांच्या सेवेतच संपत्ती मिळते. वृद्धाश्रयम समृणते नुसंपदा. समृणते
आपल्याला संपत्ती धन प्रत्येकालाच पाहिजे, पण वृद्धाची सेवा कोणालाच नकोय. ते म्हणतात गुणायनम शीलधनम कृतज्ञम वृद्धाश्रयम संवृणते नुसंपदा. गुणलुब्धा सहसैव संपदा. संपदा लक्ष्मी ही गुणलुब्ध आहे, ती गुणाकडे आकर्षित होते. आणि आपल्यामध्ये जर वृद्ध सेवेचं गुण असेल तर संपत्ती आपल्याला सोडून कधीच जाणार नाही. याप्रमाणे हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना आनंद वाटला. आणि पुत्र जो होता विजिताश्व, त्या पुत्राने आपल्या वडिलाला नमस्कार केला. सर्वांनी त्याला नमस्कार केला. पुत्रेण जायते लोकांनी ती सत्यवती श्रुतीही. ते म्हणतात पुत्राच्या द्वारे पिता हा स्वर्ग प्राप्त करतो. पुत्र हाच पित्याला स्वर्ग प्राप्त करून देणारा असतो. पुत्रेण जायते लोकांनी ती सत्यवती श्रुतीही, अशी श्रुती आहे. असा वेद सांगतो की पुत्रामुळे, कारण पुन्हा नरकात त्रायते इति पुत्रः अशी व्याख्या केली जाते. पुन नावाचा जो नरक आहे, पू नावाचा जो नरक आहे, त्याच्यापासून जो तारण करतो, जो रक्षण करतो, त्याला पुत्र म्हणावं. पुत्रेण जायते लोकांनी ती सत्यवती श्रुतीही ब्रह्मदंडातः पापो यद्वेनो त्यच्चरत्तमः. अहो हिरण्यकशिपुश्चापी हिरण्यकशिपू जो वर्णन केलेलं आहे, आता तो विषय पुढे सप्तमस्कंधात आलेला आहे. पण उदाहरण म्हणून त्यांनी सांगितले की हिरण्यकशिपू इतका वाईट होता की ज्याने देवाला शिव्या दिल्या. भगवन निंदया तमाहा, भगवंताची निंदा केली, पण त्याचा पुत्र चांगला निघाला म्हणून त्याला स्वर्ग मिळाला, म्हणून त्याला मुक्ती मिळाली. हिरण्यकशिपुश्चापी भगवन निंदया तमाहा विविक्षुरत्यंता सूनोः प्रहृदस्यानुभावतः. का तर प्रल्हाद चांगला निघाला म्हणून त्याला मुक्ती मिळाली. असो, याप्रमाणे यानंतर सनकादिक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सनकादिकांनी पृथूला उपदेश केलेला आहे. पृथूने प्रश्न विचारला, महाराज बरं झालं आपलं आगमन या ठिकाणी झालं. सनक सनंदन सनातन सनत कुमार ब्रह्मदेवाचे हे ब्रह्मवर्चस्वी मुलं हे या ठिकाणी आल्याबरोबर त्यांची विधिवत पूजा केली. विधिवत पूजयांचक्रे गिरितारणा सनाहा, त्यांना आसन दिलं, त्यांची पूजा केली, त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले की वा, आज आमचं काय महत् भाग्य आहे, आमचं भाग्य उदयाला आलं की आपल्यासारखे श्रेष्ठ दर्जाचे महात्मे आमच्या यज्ञामध्ये आले. श्रद्धा संयम संयुक्त प्रीतप्राह भगवान तुझा. आणि हात जोडून मोठ्या प्रीतीने प्रेमाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवान स्वतः पृथ्वीवर का जरी देव असले तरी त्यांनी संताला नमस्कार करून त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण केलेलं आहे. पृथू म्हणतात, अहो आचरणे मंगल मंगलाय जनाहा. महाराज मला हा सांगा की योगियांसाठी दुर्लभ आपलं दर्शन आहे, तेव्हा आपण मला दर्शन दिलं, मी धन्य झालो. अधुना धन्य ते धन्याहा. खरोखर माझा गृहस्थाश्रम धन्य झाला, मी माझं कुल धन्य झालं. अधुना अपिते धन्याहा साधो गृहमी दिना यग्रहा. तुमच्यासारख्या सत्पुरुषांचं या ठिकाणी चरण लागलं, खरोखर मी धन्य झालो आणि सगळ्या प्रकारच्या दुःखातून माझी मुक्ती होणारच आहे. व्यसना बाप येतस्मिन् पतितां स्वकर्मभिः. तेव्हा मैत्रेय म्हणतात, विदुरा हे ऐकल्यानंतर पृथूचं मोठं गोड वचन ऐकलं, पृथूची गोड भाषा ऐकली. पृथोस्तत्सूक्तमाकर्ण्य सारम सृष्टुमितम मधु. कसं बोलले पृथुराज? ते म्हणतात सारम, फार टोपल्याशी बोलले नाही. सारम नेमकं बोलावं माणसाने, कमी बोलावं आणि मधुर बोलावं. सारम सुष्ठू मितम मधु 4 शब्द वापरलेत. सारम सुष्ठू म्हणजे गोड, मित म्हणजे थोडं आणि मधु म्हणजे अत्यंत आवडणार, माधुर्यपूर्ण. जसं माऊलींनी म्हटलंय, साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. संतांची वाणी कशी असते, अज्ञानी पुरुषांची, ज्ञानवंत माणसाची वाणी कशी असते? माऊली म्हणतात साच आणि मवाळ. ती खरी असते पण खरी लागणारी नसते, मवाळ असते. खरी आहे पण खरं बोललं तर सख्यायला राग येतो म्हणे. पण खरं सत्य हे कोणाला पटत नाही.
पण सत्य कसं असावं? मवाळ असावं, गोड असावं. साच आणि मवाळ मितले म्हणजे थोडं, आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याप्रमाणे ही भाषा कशी मृदू असावी, कशी मऊ असावी, कशी गोड असावी हे माऊलींनी सांगितलंय. आणि तशा प्रकारची भाषा यांची होती. पृथोस्तत् सूक्तमाकर्ण्य सारं सुटुमितं मधु स्मयमानैव प्रीत्या कुमार प्रत्युवाच. आणि मग कुमार सनत कुमार बोलू लागले. सनत कुमार म्हणतात, अहो आपल्यासारखे राजे खरोखर अलौकिक आहे. आणि असे राजे जर जन्माला आले तर खरोखर समाजाचं कल्याण होतं. संगम खलु साधूना, हा मोठा चांगला संगम आहे. तुम्ही साधू आहात आणि मी साधूच आहे. साधूंचा सत्पुरुषांचा सहवास ही मोठी अवघड गोष्ट असते. आणि तेही अशा ठिकाणी, राजांच्या ठिकाणी सुद्धा साधुत्व मिळणं मुश्किल आहे. पण तुमची भाषा ऐकून असं वाटतं की खरोखर रतिर्दुरापा विधुनोती नैष्ठिकी. तुमची भगवंताबद्दलची प्रीती ही अलौकिक आहे. आणि अशी नैष्ठिकी भक्ती, निष्ठावान भक्ती ही रतिर्दुरापा अति अवघड आहे. पण तुम्ही कामम कषायम मलमंतरात्मनः, मनातल्या अंतःकरणातले जे कषाय आहेत, कषाय म्हणजे क्लेश, अंतःकरणामध्ये जी खरवड आहे, कषाय कडूपणा. कषाय शब्दाचा अर्थ कडूपणा आहे. कशाचा कडूपणा आहे? हा सगळा काम क्रोध लोभ मोह मद मत्सराचा कडूपणा आहे. हे कडवटपणा आहे. हा कडवटपणा तुमच्यामध्ये नाहीये. म्हणून कामम कषायम मलमंतरात्मनः, मलम अंतरात्मनः, आतमधला जो मळ आहे, मनोमल आहे, तो मनोमल नष्ट करणारं हे भगवंताचं ध्यान आहे. नष्ट करणार भगवंताचं जे गुणानुवादन आहे, भगवंताची जी स्तुती आहे, ती आपल्या अंतःकरणातले कषाय नष्ट करते, अंतःकरणातला कडूपणा नष्ट करते. सा श्रद्धया भगवत धर्मचर्या या. आणि जो भगवंताची श्रद्धापूर्वक अर्चा करतो त्याला खऱ्या अर्थाने सद्गती प्राप्त होते. पण त्याचं एकमेव कारण असं आहे, पुण्यश्रव कथया पुण्ययाच. साधूंचा समागम, साधूंची संगती, त्यानंतर पुण्यकथा म्हणजे भगवत कथेचं जर गान झालं, भगवत कथा जर ऐकल्या तर आपल्याला आपल्या अंतःकरणातले सगळे जे कषाय आहेत ते नष्ट होतात. अर्थेंद्रिया रामस गोष्ठ तृष्णया तत्समंतान परिग्रहेण च. भगवंताच्या भगवत गुणाच्या अमृतपानाने आपल्याला संतुष्ट होता येतं. आणि एकांतामध्ये भगवंताच्या या कथाचं पान जर आपण केलं, हरेर गुण पियुष पानात विविक्तुरुचा परितोषात्मन विना हरेर गुण पियुष पानात. हरी गुण म्हणजे पियुष आहे, हरी गुण म्हणजे अमृत आहे. आणि हरिगुणाच्या अमृतपानाने आपल्याला खऱ्या अर्थाने संतुष्टता प्राप्त होते. अहिंसया पारमहंसचर्या, त्यासाठी अहिंसा, परमहंस गती म्हणजे मुक्ताची गती. आणि 3 गोष्टी पाहिजेत. एक साधूचा संग पाहिजे, दुसरं म्हणजे हरिकथांचं गान पाहिजे, अहिंसा वृत्ती पाहिजे आणि संन्यास वृत्ती पाहिजे. स्मृत्या मुकुंदा चरिताग्रसी धुना. आणि भगवंताचं स्मरण, भगवंताचं सतत नामस्मरण असं जर केलं तर यदारती ब्रह्मणी नैष्ठिकी पुमान. आणि अशी भगवंताच्या ठिकाणी नैष्ठिकी भक्ती, निष्ठापूर्वक भक्ती, श्रद्धा कशी पाहिजे तर बळकट पाहिजे. आपली श्रद्धा बळकट नसते. आपल्याला वाटतं की भगवंतानी आपल्यावरती कृपा करावी, पण आपल्याला जेव्हा संकट येतात तेव्हा वाटतं अरे देव आपल्यावर कृपा करणार आहे का नाही, आपण इतके दिवस केलेली पूजा फलाला येणार आहे का नाही, मग जाऊ द्या, पूजा सोडून द्या. म्हणून आपण एखाद्या वेळेला आपलं मन चंचल असल्यामुळं आपली भक्ती देखील दृढ राहत नाही. हालून खुंटा बळकट करावा त्याप्रमाणे आपली भक्ती सुद्धा बळकट करावी लागते, भक्ती पक्की करावी लागते. कच्ची भक्ती उपयोगाची नाही. म्हणून ते म्हणतात नैष्ठिकी. नैष्ठिकी म्हणजे निष्ठा. काही हो, काही झालं तरी देवाची भक्ती सोडायची नाही.
कितीही जरी वाईट संकट आले, वाईट गोष्टी समोर आल्या, तरी सुद्धा अंतःकरणामधलं भगवंताबद्दलची श्रद्धा कणभर देखील, रत्तीभर देखील ढळली नाही पाहिजे. याला म्हणतात नैष्ठिकी भक्ती. आचार्यवान ज्ञान विरागरम हसा आणि आचार्यवान पुरुषो वेद. आचार्यवान पुरुषो वेद असं म्हटलेलं आहे. आचार्य अर्थात गुरु, गुरुने जे सांगितलं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. ते काही जरी झालं तरी गुरुच्या वाक्यावर श्रद्धा जर ठेवली तर आपल्याला खऱ्या अर्थाने नैष्ठिकी भक्ती प्राप्त होते. गुरुचा आदेश हा परिपूर्ण मानला पाहिजे. एका आश्रमामध्ये एक श्रेष्ठ दर्जाचे मुनी राहत होते. पुढे नंतर ते फार मोठ्या दर्जाचे उपासक झाले आणि हे त्या गुरुकडे शिकायला राहत होते. शिकायला राहत असताना गुरुनी सांगितलं, जा रे, आपलं जे शेत आहे ना ते शेत पाण्याने वाहून चाललंय, त्याला बांध घाला जा. तो गेला बांध घालायला. अहो एवढं पाणी होतं, एवढा पाऊस धो 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 चाललेला होता की सगळं रान वाहून चाललं. यांनी खूप बांध घालायचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. शेवटी त्यांनी काय केलं, तो म्हणला आता गुरुची आज्ञा आहे, बांध घाला आणि शेतामधलं पाणी अडवा. असं तर काही अडत नाही. तो स्वतः झोपला तिथं, स्वतः तिथं झोपला आणि रात्रभर तिथंच होता तो. तो झोपल्यामुळं त्याच्या शरीरामुळं पाणी अडलं. पाणी काय पुढे गेलं नाही, पाणी थांबलं तिथं. रात्रभर तिथं होता. गुरु रात्रभर बेचैन होते. म्हणले सकाळी म्हणले, अहो आपला काल शिष्य गेलाय म्हणले, त्याला म्हणलं बांध घाल, काय करायला बघून यावं. तर त्याच्या तिथे शरीरापाशी सगळं पाणी साठलेलं आणि हा निश्चित पडला होता. गारवा, पाऊस आणि चिखल त्याच्यात निश्चित पडलेला. गुरुनी पाहिला, अरे 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 शिष्या, खरोखर तू माझा पट्ट शिष्य आहेस. शब्द प्रमाण मानला, काही होऊ द्या, जीवाची काळजी नाही. गुरु म्हणाले ना बांध घाला, बांध घाल. अशा प्रकारची निष्ठा माणसाची असली पाहिजे. दहत्यवीर्यम हृदयम जीवकोशम. आणि असं जर झालं म्हणजे काय होतं, दहत्यवीर्यम हृदयम जीवकोशम. आपल्या अंतःकरणातला जीवकोश जो आहे तो नष्ट होतो. जीवत्व नष्ट होतं. आपण स्वतःला जीव मानलंय, आपण शिव आहोत पण आपण जीव मानले. पण हे जीवत्व म्हणजे काय काय गोष्टी आहेत. जीवकोश कोणता आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि आग्रह. या 5 गोष्टी म्हणजे जीवकोश आहे. कोश, कोश म्हणजे त्याच्या भोवतीचे आवरण. कोश म्हणजे आवरण. आवरण नष्ट झालं पाहिजे. दिवा लावलाय, कंदील, आपण पूर्वीच्या काळात कंदील असायचा, कंदिलाचा काच असायचा आणि काच काय व्हायचा, काळा व्हायचा काजळाने. मग काळा झाला म्हणजे आतमधल्या दिवाचा प्रकाशच बाहेर पडायचा नाही. का हो, दिवा नाही का आतमध्ये आहे ना, मग प्रकाश का पडत नाही. अहो काजळी पुसा म्हणजे प्रकाश पडेल. तसा जीवकोश जो आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि आग्रह या 5 गोष्टींची काजळी आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून आपल्या जीवाचा प्रकाश पडत नाही, आपल्या आत्म्याचा प्रकाश पडत नाही, ज्ञानरूपी प्रकाश पडत नाही. दहत्यवीर्यम हृदयम जीवकोशम पंचात्मकम योनी विवोत्थितोग्निः. आणि जेव्हा या लिंग शरीर हे भस्मसात होतं, लिंग शरीर कशाने बनलंय, या 5 गोष्टींनी बनलंय. हे जेव्हा भस्मसात होतं तेव्हा जसा अग्नी हा लाकडामधून प्रगट होतो आणि लाकडाला जाळून टाकतो, त्याप्रमाणेच हे ज्ञान आपल्या अंतःकरणात निर्माण होतं आणि जीवकोशाला जाळून टाकतं. दग्धाशयो मुक्त समस्त गुणो तद्गुणो नैवात्मनो बहिरंतर विचष्टे. याप्रमाणे हे सनक सनंदन सनातन सनत कुमार सांगतात, हे राजा, याप्रमाणे अहंकार नष्ट होतो, उपाधी नष्ट होते, त्याचप्रमाणे द्वैत नष्ट होतं. हे सगळं नष्ट झालं. आत्मानमिंद्रियार्थंच परम यदुभयोरपि उभयोरपि सत्याशय उपाधौ वै पुमान पश्चिती नान्यदा. आपल्या अंतःकरणातली उपाधी म्हणजे अहंकार. हा अहम, हे मला पाहिजे, हा मी आहे, हा जो अहंकार आहे तो नष्ट होतो.
त्यानंतर या इंद्रिय आणि विषय, हे इंद्रिय आहे आपलं, समजा डोळा हा इंद्रिय आहे आणि विषय काय, एखादी वस्तू हा विषय. डोळ्यांनी वस्तू दिसते, ती वस्तू नुसती दिसली तर बंधनकारक नाही, पण ही वस्तू माझी आहे असं म्हणणं बंधनकारक आहे. म्हणून ते म्हणतात विषय आणि इंद्रिय यांच्यामधला जो संबंध आहे तो बंधनकारक आहे, त्याला अहंकार म्हणतात. विषय बंधनकारक नाही आणि इंद्रियही बंधनकारक नाही. विषय आणि इंद्रिय यांच्यामध्ये जो संबंध निर्माण झाला तो बंधनकारक. आता जगात हजारो मुलं आहेत, जगामध्ये हजारो माणसं आहेत, ते काही बंधनकारक आहेत का? नाही. मग आपले नाते आपल्याला बंधनकारक आहेत, कारण तिथं आपलेपण आहे, तिथे माझेपण आहे. जेव्हा आपण एखाद्या गाडीमध्ये जागा पकडतो, सगळी गाडी असते एवढी मोठी, पण आपली जागा म्हटलं की आपण म्हणतो ए उठ, माझी जागा आहे. मग भांडण सुरू होतं. का हो, माझी जागा कुठून आली? ही सगळी गाडी का तुझी आहे का? नाही, सगळी गाडी माझी नाही. सगळ्या लोकांशी भांडत नाही, तो त्याच्या जागेवर बसलेल्याशी भांडतो, कारण त्याची जागा ही त्याचा अहंकार आहे आणि तिथं भांडण सुरू होतं. म्हणून ते म्हणतात सगळी गाडी तुम्हाला बंधनकारक नाही, तुमची जागाच तुम्हाला बंधनकारक आहे. म्हणून इंद्रिय आणि इंद्रियाचे विषय याच्यामध्ये जो संबंध निर्माण होतो तो बंधनकारक आहे. आत्मानम इंद्रियार्थंच परम यदुभयोरपि सत्याशय उपाधौ वै पुमान नाश्यति नान्यदा निमित्त सत् सर्वत्र जला दावपि पुरुषः. ज्याप्रमाणे आपण आरशामध्ये बघतो, आरशामध्ये प्रतिबिंब बघतो. आरशामध्ये प्रतिबिंब का दिसतं? आरसा समोर आहे आणि आपण आहे, प्रतिबिंब दिसलं आपल्याला. का दिसलं? आरसा हे समोर आल्यामुळं प्रतिबिंब दिसलं. आरसा काय? आरसा ही एक वस्तू आहे, ती आपल्याला प्रतिबिंब दाखवते. मग आरसा बाजूला काढा, दोनपणा आहे का हो? जेव्हा आरसा दिसतो तेव्हा आपल्याला दोन दिसतो, माझा चेहरा आणि आरशातला चेहरा, हे दोनपणा आला. पण आरसा बाजूला काढा, आरसा बाजूला, ही उपाधी आहे, त्याला उपाधी म्हणतात. ही उपाधी बाजूला काढा, तुम्हाला दोनपणा दिसणार नाही. दोनपणाचा प्रत्यय कधी येतो? उपाधीमुळे येतो. जसं पाण्यात प्रतिबिंब पडतं, कशामुळे पडतं? उपाधीमुळे पडतं. तर उपाधी बाधक आहे. ते म्हणतात निमित्ते सती सर्वत्र जलादावपि पुरुषः. पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलं, आरशामध्ये प्रतिबिंब पडलं, तर त्या उपाधीमुळं आम्हाला दोनपणा दिसतो. प्रत्यक्षात दोन आपण नाहीत, आपण एकच आहोत. मी आणि माझं प्रतिबिंब. माझं प्रतिबिंब म्हणजे तू काय वेगळं आहे का? आणि शब्द कधी येतो? वेगळेपणा दाखवण्यासाठी येतो. पण इथे तुम्ही एकच आहात, मी आणि माझी सावली. तर सावली काय वेगळी आहे? तुम्हाला सोडून आहे का? तुमच्या शरीराला सोडून आहे? नाहीये. पण आपण सावली सुद्धा आपली मानतो आणि सावलीवर कोणी पाय दिला तर आपण ए माझ्यावर का पाय दिला असं कोणी म्हणेल का? नाही, सावलीवर पाय दिला. तर उपाधी ही तुम्हाला बंधनकारक असल्यामुळं त्याच्याबद्दलची सुखदुःखात्मकता तुम्हाला वाटते. आत्मनिष्ठ परस्यापी विधान नशितांना अन्यदा. पुढे ते म्हणतात इंद्रिय विषयाकृष्य राक्षुप्तम ध्यायत मनः. मन हे इंद्रियामध्ये आक्षिप्त झालेलं असतं. आक्षिप्त म्हणजे एकरूप, त्यात अडकलेलं असतं, त्याच्यात चिकटलेलं असतं. त्यामुळे इंद्रिय आणि विषय यामध्ये आपलं मन चिकटलेलं असल्यामुळं आम्हाला दुःख निर्माण होतं. पण जर भ्रष्टत्यनु स्मृतिश्चित्तम ज्ञान ब्रह्मस्मृती क्षये. जसं लव्हाळ महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. तुकाराम महाराजांनी म्हटले महापुरामध्ये झाडं जातात कारण ते ताठ असतात, पण लव्हाळे मात्र वाचतात कारण ते वागतात, नम्र होतात. तसं आपण नम्र झालो तर आपण वाचू, आपण ताठ राहिलं तर आपण या संसार प्रवाहामध्ये वाहत जाऊ. तद्रोधम कवय प्राहुर आत्मा बभवाम आत्मनः नातः परतरो लोके पुंस स्वार्थगती क्रमः. ज्याप्रमाणे आपणच आपला नाश करून घेतो. न कुर्यात करीत संगम. त्यासाठी हे राजा, माझा उपदेश असा आहे की आपलं ज्ञान आपल्याला कायम टिकवता आलं पाहिजे. ज्ञानापासून आपण भ्रष्ट होता कामा नये. जर ज्ञानापासून भ्रष्ट झालो तर आपल्याला हजारो योनीमध्ये असं फिरावं लागेल. न कुर्यात करहिचित संगम. त्यासाठी तुम्ही
कोणाशीही संग करू नका, कोणाबरोबरही मन कोणामध्ये गुंतू देऊ नका. आणि तमस्तीव्रम तितीरुषुः, जर आम्हाला या संसार सागराच्या पलीकडे जायचं झालं तर मन कोणामध्ये अडकू द्यायचं नाही. फक्त भगवंताकडेच ते मन लावलं पाहिजे. धर्मार्थ काम मोक्षाणाम जगत्यंत विघातकम्. इतर ठिकाणी जर आपलं मन अडकलं तर ते आपल्या घाताला कारणीभूत आहे. फक्त भगवंताच्या चरणाशीच आपलं मन लागलं पाहिजे. तत्वम नरेंद्र जगतामथ तस्तुषांच देहेंद्रियासुदी भीषात्म हेरावृतानाम. हे राजा, माणसाचा देह, इंद्रिय, प्राण, बुद्धी, अहंकार हे सगळे स्थावर जंगमात्मक जे प्राणी आहेत ते अंतर्यामी आत्मा स्वरूप यांनीच प्रकाशित झालेले आहेत. त्या ठिकाणी भगवंताचा प्रकाश आहे, भगवंताचा आत्मतत्व आहे, म्हणून आपल्याला हे सगळं दिसतं. अन्यथा हे सगळं मायामय आहे. भगवान स्वतः हा माया प्रपंच निर्माण करतो, तो मूळ कारण रूप आहे आणि ही कार्य म्हणजे माया आहे. म्हणून यस्मिन् निदं सद सदात्मतया विभाती माया विवेक विदुतस्ते जीवा ही बुद्धी ही सगळी माया आहे. हे सगळं केवळ नामरूपात्मक जग आहे, दिसणार आहे, परंतु याच्या आतमध्ये भगवंताचं आत्मतत्व आहे म्हणून हे दिसतं. आणि म्हणून कर्माशयम ग्रथित मुग्रथयंती संताः, आम्ही हृदय ग्रंथी कर्माच्या गाठी त्या तोडल्या पाहिजे. कर्माच्या गाठी जोपर्यंत तुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला मुक्ती देखील लाभत नाही. म्हणून आपल्याला हा संसार रूपी समुद्र हा जर तरुण जायचा झाला तर कृच्छ्रो महानिह भवार्णवमप्लवेशाम. भवरूपी समुद्र हा अर्णव आहे. त्या अर्णवामध्ये आपल्याला जर तरायचं असेल तर फक्त भगवंताचं नामच तारू शकतं. नाही तर या अर्णवामध्ये काय काय आहे ते म्हणतात. जसं माऊलींनी माया नदीचं वर्णन केलेलं आहे तसं माया नदीचं वर्णन या ठिकाणी भागवतकारांनी केलेलं आहे. कुठं षड्वर्ग क्रम सुखेन तितीर्षंती, इथे ज्ञानेंद्रिय 5 आहेत आणि मन आहे. या सुसरी आहेत, सुसरी या 6 सुसरी आहेत. कोणत्या? ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय काही आपल्याला बाधक नाही आहेत, कर्मेंद्रिय आपलं काम करतात, पण ज्ञानेंद्रियाला ज्ञान आहे त्यामुळे तो ज्ञानेंद्रिय आम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. डोळ्याला अनेक गोष्टी पाहाव्याशा वाटतात, कानाला काही गोष्टी ऐकाव्याशा वाटतात, जिभेला चांगलं खमंग तमंग खावंसं वाटतं. हे सगळं पंचज्ञानेंद्रिय आणि मन हे कोण आहेत? तर सुसरी आहेत, सुसरी मगरी. षड्वर्ग नक्रम सुखेन, नक्र आहेत ह्या नक्र, हे षड्वर्ग. आणि त्यामध्ये तितीर्षंती, त्यामध्ये आपल्याला आता पलीकडे जायचंय. या 6 मगरीला सोडून 6 मगरीवरती आपल्याला स्वतःचा अधिकार गाजवून तत्वम हरेर भगवतो भजनीय मंगरीम, आणि त्या 6 सुसरींवर आपल्याला ग्राहक ग्रस्त व्यसन रशनोग्राह विकलम, हे जो ग्रह आहे, हे जे घर आहे आपल्या शरीराचं, त्यामध्ये 6 सुसरी बसलेले आहेत. ते ग्राह म्हणजे सुसर आहे. आणि त्या ग्राहकग्रस्त असलेल्या या घरामध्ये आपल्याला भगवंताचं नामस्मरण जर केलं तरच आपण या संकटातून पलीकडे जाऊ शकतो. तत्वम हरेर भगवतो भजनीय मंगरीम कृत्वोडुपम व्यसन घेतलं. त्यानंतर राजा म्हणतो की महाराज कृतो मे अनुग्रह पूर्वम हरिनाथानुकंपिना,
आणि तुमचं म्हणून मला द्या. मग साधुच्छिष्टम, तुम्ही दिलं म्हणजे तुमच्या वतीने मी राज्य करीन, तुमच्या वतीने माझा मुलगा राज्य करील, माझं म्हणून करणार नाही. कारण काय होतं, हे माझी वस्तू आहे असं म्हणलं की आपल्याला त्याबद्दल आसक्ती निर्माण होते. पण नाही नाही, ही माझी नाही बरं का, ही माझ्या गुरु महाराजांनी दिली आहे सांभाळायला असं म्हणल्यावर आपण म्हणतो हे माझं नाही पण मला सांभाळायचंय का, त्यांनी मला दिले. हे जसं आहे, ही जशी वृत्ती आहे तशी राज्य माझं नाही, राज्य तुमचं आहे आणि तुमच्या वतीने मी करतो. जसं असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामी हे देखील फिरतच होते भिक्षा मागत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं राज्य त्यांच्या झोळीमध्ये टाकलं. म्हणाले महाराज हे राज्य तुमच्या झोळीमध्ये, मला नमस्कार मी करतो. ते म्हणले ठीक आहे, राज्य स्वीकारलं मी, आता माझ्या वतीने तू कर. कारण मी काय राज्य करणार आहे का, माझ्या वतीने माझ्या आदेशाने तू कर. सांगायचं तात्पर्य असं की अशा पद्धतीनेच राज्य केलं पाहिजे. याला म्हणतात, याला आपण विश्वस्त असं म्हणतो. आज नवी शब्द काय, विश्वस्त. एखाद्या मंदिर आहे, मंदिराचे ट्रस्टी असतात, ते मालक असतात का हो? मंदिरातली कोणती वस्तू घेऊन जातात का घरी? नाही. ते कोण आहेत? ते मालक आहेत पण मालकी हक्क गाजवत नाहीत. कारण समाजामध्ये या मंदिरामधल्या वस्तू कायम राहिल्या पाहिजेत, पैसे कायम राहिले पाहिजेत, तिथे तिथले भांडे कायम राहिले पाहिजेत, याचं नियंत्रण ते करतात. म्हणजे ते मालक झाले. पण ते मालकी हक्क गाजवतात का माझं आहे म्हणून? नाही. याला म्हणतात उपभोग शून्य स्वामी. याला म्हणतात उपभोग शून्यता. म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, आपण या ठिकाणी राज्य कसं केलं पाहिजे, तर उपभोग शून्य स्वामित्व. या ठिकाणी स्वामित्व आहे पण उपभोग नाही. या ठिकाणी स्वामित्व आहे. आपण सत्ता या ठिकाणी असते, आपल्या सत्ता जरी असली तरी सत्तेचा अहंकार नसतो. आणि म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा मोठेपणा गात असताना, छत्रपतींचा मोठेपणा गात असताना समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, ते म्हणतात हे शिवराय कसे होते, तर ते उपभोग शून्य स्वामी होते. ते श्रेष्ठ दर्जाचे, जे शिवाजी महाराजांबद्दल त्याचा मोठेपणा, शिवरायाचे कसे बोलणे, शिवरायाचे कसे चालणे, शिवरायाची संधी देणे कसे असे, असं म्हणून हा शिवराय कसा आहे, त्याचा महाप्रताप कसा आहे. आणि हे सांगताना त्यांनी म्हटलंय की हे खऱ्या अर्थाने स्वामी आहे. गजपती, हयपती, निधीपती सगळे, घोडे आहेत, हत्ती आहेत, रथ आहेत, पायंदळ आहेत, समुद्र आहे, सगळा ताब्यात आहे. पण तरी श्रीमंत योगी, श्रीमंत योगी आहेत, श्रीमंत आहेत पण योगी आहेत. याला म्हणतात श्रीमंत योगी. हा जो श्रीमंत योगी शब्द आहे, श्रीमान योगी शब्द आहे, तो या अर्थाने की तो श्रीमंत आहे पण त्याचा अहंकार नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीशैलाला गेले, श्रीशैलला गेल्यानंतर तिथे महादेवाला नमस्कार केला आणि महादेवाला या ठिकाणी सगळे कमलाची फुलं अर्पण करायला सुरुवात केली. करता 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 इतके तल्लीन झाले की शेवटी हातामध्ये तलवार घेतली. म्हणजे महादेवा, मी माझं शिरकमल तुम्हाला अर्पण करतो, आणि तलवारच हातात घेतली. त्यावेळेला सगळे लोक म्हणले महाराज असं करू नका, तलवार नका हातात घेऊ, तुम्हाला सगळे कमलाची फुलं आम्ही अर्पण केले. म्हणले कमलाची फुलं, पण माझं शिरकमल ते अर्पण केलं पाहिजे. त्यावेळेला बखरकरांनी तो वर्णन केलेलं आहे की अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली. पण लोकांनी सांगितलं तुम्ही जर राहिलात तर राज्य राहील, म्हणून तुम्ही आता राज्य करा, महादेवाच्या आदेशाने राज्य करा. याप्रमाणे ते म्हणतात साधुच्छिष्टम. हा शब्द त्यासाठी वापरलाय, साधुच्छिष्टम. साधूने उच्चिष्ट केलेलं, म्हणजे साधूनी आधी साधूला समर्पित केलं आणि मग साधूने दिलं. आपण नाही का नारळ देतो, संन्यासी असतील, कुणी महात्मे असतील, सत्पुरुष असतील, त्यांना नारळ देतो. ते नारळ घेतात आणि तुमच्या ओठीत टाकतात का? त्यांनी दिलेलं आहे, आपण त्यांना दिलं, पण ते निरीच्छ आहेत. ते म्हणतात माझा प्रसाद म्हणून तुम्हीच घ्या, हाच माझा प्रसाद. तेव्हा प्रसाद म्हणून
जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा तिथं अहंकार नसतो. प्रसाद असतो तो अहंकार नसतो, तिथे पुण्याची भावना असते. त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जेव्हा फळ बाजारातून आणतो तेव्हा ते माझं असतं, पण प्रसाद म्हणून घेतो तेव्हा ते अहंकारीच्या रूपाने नसतं. तिथे अहंकार कमी झालेला असतो, तिथे प्रसादाची भावना असते. साधू श्रेष्ठमही मे सर्व महात्माना सह किम ददे. तेव्हा देवा हे पृथू म्हणतात, हे सनत कुमारा हो, हे सगळं तुमचंच आहे, तुम्ही स्वीकारा. माझा प्राण, माझी स्त्री, माझे पुत्र, माझा कोश हे सगळे तुमचंच आहे, तुमच्याच चरणाला मी अर्पण करतोय. राज्यम बलम मही कोश इथे सर्वांनी वेदयेत. त्यांनी सांगितलं हो मी स्वीकारलं, आता माझ्या वतीने हे तुम्हाला पुन्हा समर्पित करतो. त्वमेव ब्राह्मणो भुंक्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात विदुरा तर आत्मयोग पतय आदिराजेन पूजिता. याप्रमाणे आदिराजा शब्द वापरलाय. पृथूला आदिराजा, याच्या आधी असा राजा झाला नाही पृथूसारखा. त्यामुळं कर्माणीच यथा कालम यथा देशम यथा बलम. याप्रमाणे त्यांनी हे सगळं समर्पित केलं, ब्रह्मार्पण बुद्धीने समर्पित केलं. आणि फलम ब्रह्मणे विन्यस्य निर्विसंग समाहिता. कर्माध्यक्षांच्या मनवान आत्मानुभूते परम ग्रहेषु वर्तमानोपी श्री अन्विता. साक्षी म्हणून आपण काम केलं पाहिजे. आपण देखील साक्षी म्हणून, उपभोग शून्य स्वामी म्हणून, श्रीमंत योगी म्हणून या ठिकाणी भोगत असता नाही भोग, त्यागत असता नाही त्याग, हा राजयोग म्हणतात, याला राजयोग म्हणतात. नवल हा राजयोग वर्तत असे मुकुंदराज स्वामींनी म्हटले. त्याप्रमाणे या आता पृथूला 5 मुलं होते. बिजिताश्व, धूम्रकेश, हर्यक्ष, द्रविण आणि वृक असे 5 मुलं. या 5 मुलांना आपल्या राज्याचं विभाजन केलं. 5 मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी राज्य विभाजित केल्यानंतर त्यांच्याजवळ सामर्थ्य किती होतं? कुबेरैव कोषाढ्यो. कुबेरा एवढी संपत्ती होती, वरुणा एवढं गुप्तधन होतं, आणि समुद्राप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे उदार अशा प्रकारचे हे राजे होते. आणि दुर्धर्ष तेजसा वाग्मीर महेंद्र एव दुर्जया. इंद्राप्रमाणे पराक्रमी होते आणि दुर्धर्ष होते, अग्निप्रमाणे तेजस्वी होते. मातरीश्वेव सर्वात्मा बलेन समदौषता. बल, इंद्रिय, त्याचप्रमाणे कीर्ती या दृष्टिकोनातून वायूसारखे होते. कंदर्पैव सौंदर्य, मदनाप्रमाणे सौंदर्य होतं. आणि मनस्वी मृगराडिव, आणि मृगराडिव म्हणजे सिंहाप्रमाणे पराक्रमी होते. अशा पद्धतीच्या या राजांचं वर्णन केलं. त्यानंतर पृथुराजे हे परलोक गमन त्यांनी कसं केलं ते सांगितलंय. त्यांनी आपला सर्व संघ परित्याग केला आणि तिथून तपश्चर्येला निघून गेले. मुलांना राज्य दिलं, तपश्चर्येला निघून गेले. आरब्ध उग्र तपसे यथा विजय पुरा. कंदमूल फळ आहार शुष्क पर्णशान क्वचित. आणि शुष्क पर्ण, वाळलेले पानं खाऊन राहिले, फळं खाऊन राहिले. आणि पंचाग्नी साधन केलं, म्हणजे उष्णता, जेव्हा ग्रीष्म ऋतू असतो त्यावेळेला वरती सूर्य तापलेला आहे, बाजूनी सगळीकडे आग लावलेली आहे, सगळ्या बाजूनी आग आणि वरती उष्णता सूर्याची. अशा ठिकाणी तपश्चर्या करायची, त्याला पंचाग्नी साधन म्हणतात. 5 ठिकाणी अग्नी, अशा ह्याच्यात राहायचं. त्यानंतर खूप थंडी आहे, अशा दिवसामध्ये पाण्यात बसायचं आणि वरती सगळीकडे थंडी असली त्या बर्फामध्ये जाऊन बसायचं, त्याला म्हणतात. थंडीमध्ये सुद्धा राहिले. आणि अशा पद्धतीने करत करत आपल्या योग समाधीने स्वतःला या ठिकाणी संपीड्य वायूं पार्थिभ्याम, वायू सगळा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतला. प्राणायाम केला, प्रत्याहार केला, वायुभक्षी राहिले. आणि नंतर ब्रह्मभूतो दृढम काले, ब्रह्मात्मक वृत्ती झाली, परब्रह्म स्वरूप झाले. आणि ब्रह्मात्मक वृत्तीने एवं सभी प्रवराह संयोजात्मात्मनी, या पृथ्वीनी ब्रह्मभावामध्ये स्थित राहून आपल्या शरीर त्यागलं आणि गुदद्वार रोखलं, प्राणवायू स्थिर केला. आणि त्यांच्या या डोक्यामधून अर्थात अमृत नाडीच्या तिथून त्यांचा प्राण ब्रह्मरंध्रामधून गेला. याप्रमाणे ते मुक्त झालं.
ते मुक्त झाले त्याप्रमाणे त्यांची पत्नी अर्ची हिने देखील त्याचप्रमाणे पतीप्रमाणे सहगमन केलं. अर्चित नाम महाराजनी तत्पत्न्यानुगता वयम, ती देखील वनामध्ये गेली आणि तिनेही या पृथूप्रमाणेच आचरण केलं आणि तीही मुक्त झाली. मैत्री म्हणतात विदुरा, याप्रमाणे ही जर पृथूचं अशा प्रकारचं चरित्र ऐकलं तर त्याला सर्व प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात आणि तो मुक्त होतो. अनुदिन मिदमादरेण शृण्वन् पृथुचरितं प्रथयन् विमुक्त संगः भगवती भव सिंधू ओतपादे सच निपुणां लभते रतिं मनुष्यः. त्या माणसाला भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. कोणी असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, स्त्री असो, हे सगळे मुक्त होतात. त्रिकृत्व इदमाकर्ण्य नरो नार्यथ वा धृता. नरो नार्यथ म्हणजे स्त्री सुद्धा मुक्त होते, पुरुष देखील मुक्त होतो आणि ज्याला प्रजा नाही त्याला प्रजा प्राप्त होते, धन नाही त्याला धन प्राप्त होतं, ज्याची कीर्ती नाही त्याला कीर्ती प्राप्त होते, धन्यम यशस्यम आयुष्यम त्याला आयुष्य प्राप्त होतं आणि शेवटी कलिमल नष्ट होतो आणि त्याला मुक्ती प्राप्त होते. अशा पद्धतीने या पृथ्वीच्या चरित्राचा मोठेपणा सांगितलाय. यानंतर प्रचेतस यांचं चरित्र जे सांगतील, प्रचेतसाला भगवान रुद्राचा कसा उपदेश झाला या संबंधीचे विवरण जे करतील आणि त्यानंतर पुरंजनाची जी कथा सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीकवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जना.